गेल्या काही दिवसांपासून मराठीचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये वादळी ठरला। यांमधून अनेक लोकांचे खरे मुखवटे बाहेर आले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। राजकारणासाठी मराठीचा मुद्दा पेटवला जातोय अशी आरोळी देखील काही लोकांनी ठोकली। मात्र महाराष्ट्रामध्ये खरंच मराठी किती महत्वाचं आहे हे मीरा भाईंदर मधल्या परप्रांतीयांनी बंद पुकारल्यानंतर मराठी माणसाच्या हळूहळू लक्षात येऊ लागले। आज त्यातच काही लोक बाळासाहेबांच्या विचारांची वारसदार आहोत अशी त्या ठिकाणी ढोल बडवत असतात, मात्र त्यांच्या कृतीतून मात्र ते गुजरातची हुजरेगिरी करतायत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं। काही दिवसांपूर्वी अगदी जय गुजरातचा नारा महाराष्ट्राच्या भूमीतच आपल्या काही बाळासाहेबांचे स्वयंघोषित विचारांचे वारसदार असलेल्या नेते मंडळींनी दिला। अगदी दाढीला कुरवाळत गुजरातची खुशामत कशी केली गेली याची डोळा आपण सर्वांनी बघितलं। आता त्याचाच पार्ट 2 या शिंदे गटाच्या एका केंद्रीय मंत्र्यांनी केला। म्हणे मुंबई ही गुजरातची राजधानी होती असा त्यांनी दाखला देताना जणू की मुंबई आणि महाराष्ट्राचा स्वाभिमानच गुजरातच्या दावणीला बांधला। मंत्री महोदय, आपण एका जबाबदार पदावर असताना महाराष्ट्रानं तुम्हाला कसं तरी लाटेत का होईना तुम्ही निवडून गेला, तिथे केंद्रीय मंत्री पदाची धुरा सांभाळली, मात्र तुम्ही बोलत असताना का तुम्हाला महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेचं मन समजलं नाही? आपण नकळत का होईना महाराष्ट्राच्या जनतेचं मन दुखावतोय हे तुम्हाला का समजलं नाही? समजणारच नाही। ती लोक स्वाभिमान अभिमान या गोष्टींकडे लक्षच देणार नाहीत, कारण त्यांना त्याचं पडलेलं नाही। फक्त आणि फक्त सत्ता, खुर्ची आणि वारेमापने मिळवलेला पैसा किंवा अगणित पद्धतीनं केलेली कृत्य हे सगळं झाकण्यासाठी ही लोक महासत्तेच्या चरणी लीन झालेले आणि त्यातूनच त्यांचं हे वक्तव्य आलं। अक्षरशः महाराष्ट्राला आणि मुंबईला पूर्णपणे छिन्न विच्छिन्न करण्याची प्रकृती किंवा प्रवृत्ती म्हटलं तरी ही वावगं ठरणार नाही। अशा प्रवृत्तींना कोण खत पाणी घालतंय, कोण वाव देतंय हे तुम्हीही जाणताच, परंतु महाराष्ट्रामध्ये राहून मराठी अस्मितेशी खिलवाड करणारी लोक स्वतःला बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चाललोय असं जर सांगत असतील तर खऱ्या अर्थानं सरडाही लाजेल का नाही? ही भूमिका तुम्हा आम्हाला तर निश्चितपणाने पुढच्या काळात घ्यावीच लागेल, परंतु एक मराठी अस्मिता जागरूक असलेला सामान्य महाराष्ट्रीयन नागरिक म्हणून तुम्हाला निश्चितपणानं तुमचे डोळे उघडून ठेवावे लागतील आणि नीट पाहावं लागेल, तरच मुखवट्याच्या आतील खरे चेहरे तुम्हाला समजतील। आणि जेव्हा तुम्हाला असे हळूहळू चेहरे समजले जातील तेव्हा कळेल खरा महाराष्ट्र अभिमानी माणूस कोण आहे ते। जय महाराष्ट्र।